हॅलो. जय श्री स्वामी समर्थ. हॅलो. हा, जय श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. बोला दादा. 2-3 दिवस झाले ताई कॉल करत होतो, कॉलच रिसिव्ह होत मी नव्हता. आश्रमात गेली होती ना दादा, ग्रुपवर टाकलं होतं. ठीक आहे, मी मी म्हणजे पाहिले ना. ते ग्रुपवर टाकलं होतं की मी 7 दिवस आश्रमात असेल हा, आणि सोमवारी येणार आहे असं. असं आहे का? हा. अनुभव शेअर करत होता. हा, बोला ना दादा, कुठून बोलताय? जालना जिल्ह्यातून बोलत होते. हा, बोलताय. तर माझं कधीपासून सेवेत आहात तुम्ही? मी सेवेत का हा. 2018 पासून आहे. अरे वा वा वा. हा. 2018 पासून आहे. फक्त पहिले नामस्मरण करायचो, अच्छा अच्छा. हा हा. पण आता एक 3-4 वर्ष झाले की माळ वगैरे जप करणं, घोरकष्टोद्धरण स्तोत्र, तारक मंत्र. अरे वा, हे सगळं करता? हा, वा 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 वा. आणि म्हणजे 27 जून 2023 ला माझं लग्न झालं. बरं. हा हा. त्याच्या अगोदर समजा मी मुलगी वगैरे पाहुण्यात होते, हा. पण आजूबाजूचे कोणतरी काड्या करून टाकायचे. अरे, फार विचित्र असतात ना लोक. काय मिळतं असं करून? हा, म्हणजे भावकीतले लोक असं म्हणा, कोणी पाहुणे राहून हो हो हो. जवळपास 1 वर्ष मला लोकांनी सुधरूच दिलं नाही. अरे बापरे. हा हा. मग मी ते मठामध्ये जायचं होतं. मठामध्ये स्वामी समर्थाचे पेज नसते का लिहायचे, हो 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 हो. ते आणायचो, ते लिहायचो मी. हा आणि जप करायचो. हा हा हा. नंतर मग मला एका व्यक्तीने सांगितलं, बघ तुम्ही काय करा म्हणे, 7 गुरुवार करा म्हणे. अच्छा. हा हा. मी काही गुरुवार धरले मी. हा मला पहिलाच गुरुवार मी उपवास धरला. हा. लगेच मला शनिवारी निमंत्रण आलं की मी ती मुलगी आहे बाबा अरे वा. हा हा. पाहुण्या. हा हा. मग मी दुसऱ्याच म्हणजे गुरुवारी गेलो. हा गुरुवारी गेलो, जाऊन आलो. हा. मग ते स्थळ जमलं, पण योगायोगाने ती मुलगी बी गुरुवारच करत होती. अरे वा. बघा कसं असतं. हा, हा. योगायोगाने ती बी गुरुवार धरायची. बघा. हा, हा. तिचा पण दुसराच गुरुवार आणि माझाही दुसराच गुरुवार. वा, किती छान, किती छान. हा, हा आणि मग गुरुवार वगैरे केले, त्याच्यानंतर मग लग्न वगैरे जमलं. हा. 27 जून 2023 ला लग्न झालं माझं. कधी कधी? 27 जून 2023 ला. अच्छा. हा हा. मग त्याच्यानंतर प्रेग्नन्सीच राहत नव्हती ताई. अरे बघा, एकातनं निघालं की दुसरा काहीतरी प्रॉब्लेम. हा, हा. मग हा. असंच मग हा. की दवाखाना वगैरे केला, दवाखान्यात बी घेत जायचो. हा. आणि ज्या दिवशी दवाखाना गेलो त्या दिवशी मठात आम्ही दोघं नवरा बायको घेऊन जायचो. तिथं नारळ चक्र म्हणजे प्रसाद ठेवायचा. हा. तिथं पुन्हा दुपारी भोजन वगैरे राहायचं, हा. प्रसाद घ्यायचा. हा. दवाखाना चालू केला की रिटर्न यायचो. हा. 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 आणि त्याच्यानंतर मग तिथून तिला पण मी दररोज 2 माळी 3 माळी जप करायला लावायचो. हो का? अरे वा. हा. हा, मग ते कधी पेज लिहायची, कधी जप करायची. हा. हा. मग तसं करता करता समजा म्हणजे प्रेग्नन्सी राहिली बुवा. हा. हा. प्रेग्नन्सी मध्ये मग त्याला ते पेज आणि ते माळीचा जप करायला लावायचे. हा. हा. हा, मग ते करता करता मग आमची डिलिव्हरी मॅडम 9 महिने 8 दिवस म्हणजे व्यवस्थित डिलिव्हरी नॉर्मल झाली. हा. म्हणजे कुठंच असं दवाखान्यात जायचं का, वा, बघा किती तालुक्याच्या सुंदर, किती सुंदर. ठिकाणी डिलिव्हरी झाली. कुठे जायचं काम नाही, पळापळ नाही, काही नाही. अरे वा, सगळं व्यवस्थित पार पाडलं स्वामींनी. आणि आमचं एक काय बाळ काय झालं? मुलगी आहे मला. अरे वा, अजून भाग्यवान. हा, आणि दुसरी गोष्ट पुन्हा आमचं एक कोर्ट असं होतं. काय? कोर्ट हा हा हा. शेतातील वाद होते. अच्छा अच्छा, भाऊबंदकीचे. नाही म्हणजे भाऊबंदकी नाही, ते आमचे एका जणाकडून आपण शेती घेतली होती. अच्छा अच्छा. हा 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 हा. शेती घेतली होती म्हणजे शेती जी दिली ना आपल्याला, एक आईकडून शेती घेतली आपण. त्याचे 3 मुलं, मुलगी आणि आई समजा आपल्याला शेती विकली. बरं बरं. हा. त्यांच्या नवऱ्याने आपल्यावरती गुन्हा दाखल केला. अगं बाई. हं.
की म्हणजे यांनी असं फसवणूक केली, हे केली, ते केली. हा 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 मग ते कोर्ट जवळपास ते त्यांची मुलं बी यायची केसीसाठी हा हा साठी. हा त्यांची मुलं वगैरे ते आपल्यासारखेच जॉब द्यायचे. अच्छा अच्छा, मग ते मुलं कोणाच्या बाजूने होते? आईकडून. अच्छा हा हा ते ते नवरा आपल्यावर त्यांनी केस दाखल केली. हा 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 मग ते केस दाखल केली तर मग ते जवळपास 10 ते 12 वर्ष कोर्ट केस केली चालली. बापरे. मग? आणि आत्ता ते काल भैरवाष्टक जयंती नाही का, हा हा आता एक 2-3 महिन्यापूर्वी हो 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 त्या दिवशी तर त्या दिवशी ते केस सॉल्व्ह झाली. झाली. हा. अरे वा, हो. किती छान बघा. म्हणजे स्वामी आहेत, आपल्या क्षणोक्षणी असतात. हा. आपल्याला फक्त त्यांना ओळखता आलं पाहिजे, हम्म. नाही का? हा. किती सुंदर अनुभव दादा. बरं झालं तुम्ही शेअर केला. आता स्वामी तुम्हाला अजून अनुभव देतील बघा. ओळख कमी हा. अजून स्वामी खूप अनुभव देतील तुम्हाला. हो ना, हो ना. आणि त्याच्यानंतर मग आमचे ते सोलार नसतं का, हा हा सोलार पॅनल. हा, ते आम्ही फॉर्म भरला होता, पण ते म्हणजे बरेच दिवस आलं नाही मला. अच्छा हा गिशी भरले, पण दुसऱ्या लोकांचे आले, माझं आलंच नाही. हा 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 मी आता दत्त जयंतीला मठामध्ये केंद्रामध्ये पारायणला, हा मग त्या पारायणमध्ये ज्या दिवशी का दत्त जयंती होती, हा त्या दिवशी माझं सोलार आलं. अरे वा, हा. किती छान. बरोबर त्या दिवशी स्वामींनी दाखवून दिलं की मी बघ आहे तुझ्या पाठीशी. आणि त्याच्यानंतर आता 27 डिसेंबरला मी प्रदीप दादांच्या मठात गेलो होतो. हा 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 म्हणजे दादांचा वाढदिवस होता त्या दिवशी. हा 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 डिसेंबरला. हा, मी 26 डिसेंबरला गेलतो इथून. हा तर मी गेलो तर ताई मला रेल्वेने गेलतो मी. हम्म नाशिकला उतरलो. नाशिकला 7-7:30 मला नाशिकला जावं लागलं. हा त्यानंतर मला पुढे जायला, त्या मठात जायला हा एकही बस लागत नाही. ओ हा, मग थोडं चहा वगैरे घेतला आणि घोर कष्ट धरण स्तोत्र मी मोबाईल वरती लावलं. हा 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 कानात हेडफोन घालून गपचीप असं बसलो. हा हा आणि लगेच एक लालपरी आली. अरे वा. लालपरी आली, पण ते ड्रायव्हर म्हणे मी नाही नेणार म्हणे, ते लय तिथे स्टॉप नाही, काय नाही, मी गाडी थांबणार नाही म्हणे. अरे. मग त्यांना सांगितलं, म्हटलं तुम्हाला 100 रुपये देतो बुवा. हा 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 ठीक आहे म्हणे. म्हणजे का थांबत नाही बोलले ते? बस थांबत नाही तिकडे असं? म्हणजे आमची गाडी असं हे एक्सप्रेस आहे म्हणे, तुम्ही जरा आम्ही छोटे मोठे स्टॉप घेत नाही म्हणे. हा, पण मग पैसे दिल्यावर बरोबर घेते स्टॉप. हा, हा, मग त्यांना म्हटलं मग हे कसे असतात बघा. मग त्यांना अशा म्हटलं लोकांना पैसे द्यायचे नाही, त्यांना विनंती फक्त करायची. स्वामी बरोबर त्यांना बुद्धी देतात. मग तिकीट होतं ताई 30 रुपये बरं का. हा त्यांनी माझ्याकडून 50 घेतले. हा ठीक आहे, जाऊ द्या मग तेवढं फार. मग 20 रुपये घेतले, म्हटलं शिल्लक, म्हटलं जाऊ द्या, काय अडचण. हो 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 मग तिथे गेलो, जेवण वगैरे केलं. हा आणि दुसऱ्या दिवशी मी माझा जे प्रश्न होता, तो प्रश्न वगैरे झाला. हा आणि म्हटलं जातो म्हटलं मी. हा आता 1-2 जण म्हणले थांबा थांबा. हा ओळखी पाळखी झालं तिथे. हा 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 मग सकाळी हं. उठून तिथले बाबा म्हणे थोडं साफसफाई करा म्हणे. बरं हा मग ते चटया वगैरे उचलल्या, ताई ते सगळं झाडून काढलंय. हा मग झाडू काढलंय, त्याच्यानंतर मग तिथं औदुंबराचं झाड आहे. हा हा 108 प्रदक्षिणा केल्या. अरे वा. हा, आणि मग मी जाऊन स्टॉपवर थांबलो. हा तिथं एक बी गाडी थांबना. अरे. हा मला नाशिकला यायला. अच्छा हा 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 मग पुन्हा आम्ही घोर कष्ट दंड स्तोत्र वाचलं. हा तेवढ्यात मग एक गाडी मोटरसायकल वाला आला. हा 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 हे कुठं नाशिकला जायचं का म्हणे. अरे स्वतःहून. हा, हा म्हटलं हो. हा चला म्हणे, मग तुम्हाला तिथं बस स्टॉपवर सोडतो म्हणे. किती छान बघा. सगळी स्वामींनी आपली सोय केलेली असते. आपण काही काळजी करायची नाही, फक्त त्यांचं ध्यान करायचं. हा, मग त्याने मला बस स्टॉपवर सोडलं. हा
मग मी आलो गावाकडे. अरे वा. हा. आणि आता आमच्या गावामध्ये शिवपुराण चालू आहे. हो हो हो, अच्छा. भारी आहे मग तुमच्या गावात पण. शिवपुराण चालू आहे. वडील माळकरी वगैरे आहे, आई हा माळकरी आहे. हा मग वडील ज्ञानेश्वरी पारायणाला बसलेले. हा हा हा, आणि मग आपले गाई ढोरं शेतात असतात. बरोबर. हा तर मग वडील म्हणे दूध वगैरे काढा आणि गाई चारा पाणी करून ये म्हणे. हा मग ठीक आहे म्हटलं, मी करतो म्हटलं 5-7 दिवस, म्हणजे काय अडचण नाही. हा हा, आणि आमच्याकडे लाईट रात्री 12ला ते सकाळी 8 पर्यंत असते अच्छा. हा हा शेतात पाणी देण्यासाठी. हा हा, बरोबर. आणि तिथं चुलते म्हणे मी मी येत असतो म्हणे तिथं, तू ये म्हणे, तू शेतात पाणी दे, मी माझ्या शेतात पाणी देतो म्हणे. हा 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 मग चुलते 3-4 दिवस होते तिथं. हा, दिवस मी गेलो, चुलते नाही ना तिथं. नाही. हा, चुलते नाही तिथं. अरे. हा. हा मग मी घरून निघतानाच स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जप चालू केला आता मनात. हा, आणि तिथं गेलो आणि तिथं चुलते नाही. अरे. म्हटलं हा स्वामी, आता स्वामी म्हटलं तुम्ही रक्षा करा म्हटलं माझी आता. हा हा तर स्वामी समर्थांनी मी जप केलता, माझ्याकडे कुत्रा येतंय. हा हा हा, कुत्रा लगेच मग माझ्या शेतात आला माझ्याकडे. अय्या. हा हा मग कुत्रा आलं जिथं मी शेतामध्ये कॉट आहे ना, हम्म. लगेच मग ते बी माझ्या कॉटवरती. बापरे. हा हा. आणि आणि परवा दिवशी काय झालं तर माहितीये का, हा मी असं शिवपुराण ऐकून शेतात चाललो होतो. हा हा, आणि मला तुम्ही 5:30ला कथा संपली. हम्म. आणि माझ्या घरापासून शेत समजा 1.5-2 किलोमीटरवरती आहे. हा मला जायला मग 6 वाजले शेतात. हा मग मी असं पुन्हा स्वामी समर्थांचा जप लावला. हा असं चाललो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ करत चाललो. मला शेतामध्ये हा, रस्त्यात हम्म. 3 मोर दिसले. हो. 3 मोर दिसले. अरे वा, मोर पण आहेत हा तुमच्या इथे. हो, मग नाही असं ते 2-2, 3-3 वर्ष दिसत नाही ताई. अय्या. हो का. हा, मला कधीच, मला जवळपास 1.5-2 वर्षापूर्वी कोविड मध्ये दिसले होते. बापरे, ते आता दिसले हा, एवढ्या तर त्या वर्षांनी. बघा. असं आहे बघा ताई माझा अनुभव. खूप सुंदर, खूप सुंदर दादा. मी शेअर करते हा दादा. आणि बऱ्याच जणांना स्वामी सेवेत आणलंय बघा. हे फार मोठं काम केलं दादा. हा. काय ज्याला तुम्ही स्वामी सेवेत आणतात ना, तर ते प्रत्येकाच्या भाग्यात नसतं. ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचे हे असतात. ज्याचं काहीतरी पुण्य असेल हा. त्यालाच स्वामी सेवेत घेतात, कोणालाही घेत नाही. हा. खूप छान दादा, मी शेअर करते हा. आणि याच्यामध्ये सेवा म्हणजे भगत ताईने दिली बरं का. अच्छा, भगत त्यांनी सेवा दिलेली. मग काय हा. काय ते गुरुवारचं वगैरे करायची का? नाही, मला भगत ताईने फक्त 11 घोर कष्टोद्धरण स्तोत्र, हा 11 माळी जप हा, आणि नामस्मरण करा म्हणे. अच्छा अच्छा अच्छा. हा, बघा किती छान. हो. मी शेअर करते हा ताई दादा. हो. श्री स्वामी समर्थ. स्वामी